समोर जी लक्षवेधी आलेली आहे, शायद मला असं वाटतंय का महाराष्ट्रामध्ये एखाद्या IAS अधिकाऱ्याच्या विरुद्ध त्याच्या नावाने ही बहुतेक हे पहिली लक्षवेधी असेल। नागपूर महानगरपालिकेमध्ये नाही ठरलं मग अध्यक्षांनी शब्द दिला होता सकाळची लक्षवेधी येणार आहे आता झाली किती येणार सकाळपासून थांबलो आम्ही। या बोला अध्यक्ष महोदय, महानगरपालिकेमध्ये तुकाराम मुंडे हे 28/1/2020 रोजी नागपूर महानगरपालिकेमध्ये रुजू झाले आणि अध्यक्ष महोदय त्यांच्या 7च महिन्यामध्ये हा कार्यकाल करून ते दुसरीकडे रवाना झाले। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये तुकाराम मुंडे हे असे अधिकारी आहे का ज्यांच्या 20 वर्षामध्ये 24 बदल्या झाल्या आणि 7 महिन्यामध्ये जे काही त्यांनी नागपूर शहरामध्ये गुल खिलवलं आणि जे उत्तर मी पाहिलं मंत्री महोदय, असं गोलमोल उत्तर मी आजपर्यंत कधी पाहिलं नाही आणि मला मंत्री महोदयाकडून अपेक्षा आहे या अधिकाऱ्यांच्या भरोशावर न राहता या गोलमोल उत्तरावर आपण लक्ष केंद्रित न करता अगर आपण सत्याची बाजू अगर केली तर आज तुम्ही तुकाराम मुंडे यांना डिसमिस या ठिकाणी करणार आहात। अध्यक्ष महोदय, आल्या तुकाराम मुंडेंनी काय केलं, रामनाथ सोनवणे म्हणून कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी मध्ये होते, आल्या त्या व्यक्तीने त्या अधिकाऱ्यांनी तुकाराम मुंडे आल्याबरोबर राजीनामा दिला आणि ते बाहेर रवाना झाले। आणि तुकाराम मुंडे हे असे प्रेमी होते, विकासाच्या नावावर तर अध्यक्ष महोदय हे 0 होते, लेकिन मीडिया आणि NGOच्या नावावर हे खूप फेमस होते, हे खूप प्रेमी होते। जिथं जायचे तिथं अधिकारी पोहोचत नव्हते, परंतु मीडिया आणि NGO हे पहिले त्या ठिकाणी पोहोचत होता आणि म्हणून या लक्षवेधीला थोडा वेळ लागू शकते आणि म्हणून मंत्री महोदयाकडून आमची न्याय होण्याची या ठिकाणी अपेक्षा आपल्या सगळ्याला आहे। त्या काळामध्ये अध्यक्ष महोदय कोविडचा काळ होता, या कोविडच्या काळामध्ये नागपूर शहरामध्ये अनेक प्रकारचे हॉस्पिटल आहे, स्कोपमध्ये हा विषय नाही आहे, परंतु अनेक हॉस्पिटल आहे, सरकारचे हॉस्पिटल आहे, महानगरपालिकेचे हॉस्पिटल आहे, प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, परंतु या कोविडच्या काळामध्ये नागपूरवरून तर 35-40 किलोमीटर काटोलच्या रोडवर 5000 बेडचे हॉस्पिटल खुल्या मैदानात टाकलं, खुल्या मैदानात। आणि सर दुसऱ्या दिवशी वारात होऊन आली आणि पूर्ण ते 5000 हॉस्पिटल ते बेड टाकलेले सर्वनाश झाले। लगभग 40 करोड रुपयाचं नुकसान या तुकाराम मुंडेच्या माध्यमातून या ठिकाणी झाला। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी महानगरपालिकेचे जे कर्मचारी होते, क्लास 4 कर्मचारी होते, तोही आजच्या याच्यामध्ये स्कोप नाही आहे, कारण मी त्यांच्या 7 महिन्याचा कार्यकाल अध्यक्ष महोदय आपल्याला सांगत आहो। महानगरपालिकेमध्ये तुकाराम मुंडेजी आले आणि 17 कर्मचारी जे क्लास 4 कर्मचारी होते। कृष्णाजी, आता याच्यावरती प्रश्न विचारा। नाही मी सगळं सांगतो अध्यक्ष महोदय, कारण हा भयानक विषय आहे। 17 परिवाराला बर्बाद करण्याचं काम त्यांनी केलं आणि त्या 17 कर्मचाऱ्याची फाईल अध्यक्ष महोदय त्यांना 89 प्रमाणे बेनिफिट द्या अशा प्रकारची मूव झाली असता आणि त्यांच्याकडे गेले आणि त्या दिवशी तुकाराम मुंडे आले, त्यांनी काही पाहिलं नाही मंत्री महोदय आणि त्या 17 कर्मचाऱ्याला डिसमिस करून टाकलं, नोकरीतून काढून टाकलं। ते बी अचंबित झाले का अचानक हे का झालं। आणि हायकोर्टामध्ये अध्यक्ष महोदय ते हायकोर्टामध्ये गेले आणि हायकोर्टामध्ये त्या कर्मचाऱ्यांनी लहान वकील उभा केला, यांनी 4 वकील केले, ते टिकू शकले नाही। आणि म्हणून अध्यक्ष महोदय तुकाराम मुंडे साहेबाला स्मार्ट सिटीचा अधिकार नव्हता, स्मार्ट सिटीमध्ये त्यांनी हस्तक्षेप केलं। स्मार्ट सिटीच्या माध्यमातून लगभग 18-19 करोड रुपयाचे पर्टिक्युलर एका कॉन्ट्रॅक्टरले बिल देण्याचे काम केलं। ते बोर्डाचे मेंबर सुद्धा नव्हते, संचालक सुद्धा नव्हते। कृष्णा खोपडेजी, आपण प्रश्न विचारायच्यावर होता, प्रश्न विचारा, त्याच्यानंतर मी सांगतो। अध्यक्ष महोदय, त्यावेळेस महापौर संदीप जोशी यांनी स्मार्ट सिटीच्या सेक्रेटरीला पत्र देऊन विचारलं का स्मार्ट सिटीचे संचालक तुकाराम मुंडे आहे का, त्यांनी म्हटलं नाही।
स्मार्ट सिटीमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार त्यांना आहे का? त्यांनी म्हणलं नाही. आणि म्हणून हे तिन्ही उत्तर स्मार्ट सिटीच्या सेक्रेटरीनी त्या ठिकाणी दिलं. आणि या व्यक्तीने ज्या महिला 2 अधिकारी होत्या मंत्री महोदय, ज्या महिलांनी त्या फाईलवर सही केली नाही, एका महिलेला त्याने रवी भवनच्या कॉटेजमध्ये बोलवलं आणि तिथं त्या मुलीला टॉर्चर केलं. ते रडत रडत बाहेर निघाली. आणि दुसऱ्या महिला अधिकारी ते कॉर्पोरेशनच्या ऑफिसमध्ये बोलवलं, तिला टॉर्चर केलं. ते रडू रडू त्या ठिकाणी निघाले. प्रश्न घ्या त्याच्यावर. अध्यक्ष महोदय, मी प्रश्न बी घेणार आहोत आणि मंत्री महोदयाकडून मागणी बी करणार आहोत. या संदर्भात अध्यक्ष महोदय, माजी महापौर संदीप जोशी साहेबांनी, अध्यक्ष महोदय, मी पहिले सांगितलंय कोणी अधिकाऱ्याचा बचाव करण्याचा प्रयत्न करू नये, कोणी अधिकाऱ्याचा बचाव करण्याचा प्रयत्न करू नये. अध्यक्ष महोदय, मी पहिले सांगितलं का या लक्षवेधीला वेळ लागेल. अध्यक्ष महोदय, संदीप जोशी महापौर असताना त्यांनी पुरावे सहित सदर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला. आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये IAS अधिकाऱ्याच्या विरुद्ध 2 महिला अधिकाऱ्यांनी सुद्धा सदर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली. आणि तुकाराम मुंडे जो अजेंडा त्यांना बनवायला सांगते तर लिखित मध्ये सांगते इसके परिणाम गलत होंगे. अशा प्रकारची धमकी देणारा अधिकारी, अशा प्रकारचे वर्षण करणारे अधिकारी. याच्यामध्ये महिला आयोगकडे जेव्हा प्रकरण गेलं, अध्यक्ष महोदय, काल वडट्टीवार साहेबांनी क्लीन चिट दिली आहे. परंतु याच्यामध्ये तुम्ही प्रश्न विचारा, आम्ही पुढे जाऊ. प्रश्न विचारा आपल्यावरचे, या लक्षवेधीवरचे पॉइंटेड प्रश्न विचारा. अध्यक्ष महोदय, मी महिला आयोगाचं सांगतो, कारण वडट्टीवार साहेबांनी जेव्हा परवा सांगितलं, चुकीच्या माहितीच्या आधारे त्यांनी सांगितलं. आणि म्हणून महिला आयोगाने बी म्हटलंय का तुकाराम मुंडे यांनी गंभीर परिणामाची धमकी दिली होती आणि त्यामुळे ते मानसिक छळ त्या महिलांच्या त्या ठिकाणी झालेला होता. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना माझी विनंती आहे का या प्रकरणामध्ये, कारण हे पूर्ण प्रकरण 7 महिने ते नागपूर महानगरपालिकेमध्ये होते, स्मार्ट सिटीचा अधिकार नसताना त्यांनी दुरुपयोग केला. 7 महिन्याच्या महानगरपालिकेच्या कारभारामध्ये त्यांनी हस्तक्षेप केला. सरकारच्या ओव्हर रूल करून 17 कर्मचाऱ्याला त्यांनी काढलं. आणि म्हणून मंत्री महोदय, माझी विनंती आपल्याला आहे का या सगळ्या प्रकरणाची पाहिलं. खोपडे साहेब, आपण प्रश्न विचारत नसाल तर मी पुढची लक्षवेधी पुकारतो. झालं ना पुढची पुकारतो मी. आपण जर प्रश्न विचारत नसाल तर. मंत्री महोदय, माझी या ठिकाणी आपल्याला विनंती आहे का तुकाराम मुंडेने जे प्रकरण या ठिकाणी केलं त्यांना तातडीने आपण डिसमिस करावं. नंबर दोन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकाच्या वतीने करावी. नंबर 3, जे 17 कर्मचाऱ्याला त्यांनी डिसमिस केलं ते हायकोर्टामध्ये हे करू शकले नाही. एकनाथराव शिंदे साहेबांनी अनेक वेळा मिटिंगा बोलवल्या, परंतु वेळेअभावी ते होऊ शकले नाही. आणि म्हणून हायकोर्टामध्ये आपण एफिडेव्हिट देऊ शकतो का? अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी ज्या तुकाराम मुंडेंबद्दल या ठिकाणी ही लक्षवेधी आणलेली आहे त्या संदर्भातली काही माहिती मला आपल्या मार्फत सदनाला या ठिकाणी द्यायची आहे. स्मार्ट सिटीच्या बाबतीमध्ये तुकाराम मुंडेंची चौकशी व्हावी अशा पद्धतीची मागणी सन्मान्य सदस्यांनी केलेली आहे. परंतु त्यावेळी कोविडच्या कालावधीमध्ये तुकाराम मुंडेंनी स्मार्ट सिटीची कामं नक्की बघितली याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. पण ती कशासाठी बघितली, का बघितली याच्यासाठी देखील एक पार्श्वभूमी होती. मुंबईचे BMCचे आयुक्त हे स्मार्ट सिटीचं हे काम बघणार होते, परंतु कोविडच्या संपूर्ण त्या वातावरणामध्ये त्यांना सांगितलेलं होतं की या संदर्भामध्ये आपण आयुक्त म्हणून ही कामं बघावी. त्याच्यानंतर त्याची ऑर्डर देखील तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी काढलेली होती. काही कालावधी न काढली, पण त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांची ऑर्डर देखील काढलेली होती. सन्मान्य सदस्यांनी 20 कोटी रुपयाच्या बिलाचा जो या ठिकाणी उल्लेख केला त्याच्या संदर्भामध्ये 2 इन्क्वायरी त्यांच्या चालू होत्या. त्याच्यातली एक इन्क्वायरी ही पोलिसांच्या मार्फत चालू होती आणि त्या अधिकाऱ्यांनी जी माहिती घेतली, अहवाल दिला, त्याच्यामधनं देखील त्यांना क्लीन चिट मिळालेली आहे. आणि दुसरी इन्क्वायरी त्यांची चालू होती ती EOW कडनं चालू होती, आर्थिक गुन्हे शाखेकडनं, आणि त्याचा अहवाल देखील माझ्याकडे आहे. त्या अहवालामध्ये त्यांनी 20/11/2025 स्पष्ट अहवाल शासनाला असा दिला आहे की स्मार्ट सिटी नागपूर यांची जी काही CEO म्हणून
नेमणूक केलेली होती त्याच्यामध्ये 16 कोटी की 18 कोटी रुपयाचं जे देयक काढलेलं होतं ते देखील योग्य प्रक्रिया राबवूनच काढलेलं होतं असं EOWचं म्हणणं आहे. दुसरं म्हणणं आहे की सदर आर्थिक व्यवहार कंपनीने ठरावाद्वारे मंजूर केलेला आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठचाही गैरव्यवहार झालेला नाही असा अहवाल EOWनं सादर केलेला आहे. दुसऱ्या 2 महिला भगिनींच्या बाबतीमध्ये सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा मांडला त्याच्यामध्ये रस्तोगी मॅडमच्या अध्यक्षतेखाली एक समिती आहे, त्याच्यामध्ये अनेक महिला वरिष्ठ अधिकारी त्याची चौकशी करतायत. ती चौकशी देखील शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे. तो अहवाल ज्यावेळी आपल्याकडे प्राप्त होईल त्यावेळीच आपण ती कारवाई करू शकतो. तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर सन्मान्य सदस्यांनी जी भूमिका एका विषयाची मांडलेली आहे, कारण एक विषय तर तुम्हाला मी सांगितलं आर्थिक व्यवहाराच्या बाबतीमध्ये EOWने त्यांना क्लीन चिट दिलेली आहे, परंतु महिला भगिनींच्या बाबतीमध्ये जो प्रसंग घडलाय असं सन्मान्य सदस्यांनी सांगितले, त्याची चौकशी सुरू आहे.